पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातल्या 6व्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. उत्तर प्रदेशात जेवर इथं हा प्रकल्प स्थापन केला जाणार असून त्यासाठी 3,706 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच यातून 2,000 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची क्षमता दर महिना 20,000 वेफर्स आणि सुमारे 3.5 कोटींपेक्षा अधिक चिप्स बनवण्याची आहे, असं त्यांनी सांगितलं. सेमीकंडक्टर निर्मितीची एक संपूर्ण व्यवस्था भारतात निर्माण व्हावी यासाठी 270 विद्यापीठं आणि 66 स्टार्टअप्समध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन झाली आहेत. तसंच अनेक विद्यापीठांमध्ये डिझाईन किट वितरित करण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः चिप्स बनवता येऊ शकतील, असंही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय या संदर्भात HCL आणि फॉक्सकॉन कंपनी दरम्यान करार झाला असून तिथे विद्यार्थ्यांना चिप्स बनवण्याची संधी मिळेल, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.